झी 24 तास एक पाऊल पुढे। अत्यंत महत्त्वाची बातमी, राजू शेट्टी यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। ऊस दराचा प्रश्न जो आहे तो गेल्या 3 दिवसांपासून चिघळतोय। पश्चिम महाराष्ट्राला याचा मोठा फटका बसलेला आहे। इंदापूर न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज शेट्टी यांनी केलेला होता, मात्र तो फेटाळण्यात आलेला आहे। ही आत्ताची ताजी बातमी, राजू शेट्टींचा जो जामीन अर्ज आहे तो फेटाळण्यात आलेला आहे। इंदापूर न्यायालयानं हा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। उद्या बारामती सत्र न्यायालयामध्ये ते अर्ज करणार आहेत असं कळतंय। मात्र ऊस दराचा प्रश्न जो आहे तो राजू शेट्टींना अटक झाल्यानंतर अजून चिघळला। तणाव या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला। त्याचे पडसाद कालही दिवसभर आपण उमटताना पाहत होतो आणि आजही दिवसभर त्याचे पडसाद उमटतायत। मात्र राजू शेट्टींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। इंदापूर न्यायालयानं हा जामीन अर्ज फेटाळलाय। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अरुण, काय सांगाल, राजू शेट्टींचा जो जामीन अर्ज आहे तो फेटाळण्यात आलेला आहे, काय अधिक ताजी बातमी? आपल्याला माहितीच आहे की राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी सदाशिव खोत, सतीश काकडे यांना अटक करण्यात आलेली होती। त्यांनी बेकायदेशीररित्या बंदचं आवाहन दिलं, किंबहुना त्यांचं जे आंदोलन होतं त्याला परवानगी नव्हती, या कारणाखाली त्यांना अटक करण्यात आलेली होती। आणि खरं तर त्याच दिवशी त्यांना अटक केल्यानंतर ज्या दिवशी कोर्टात हजर केलं त्यावेळी त्यांना जामीन मिळू शकत होता, मात्र त्या दोघांनीही जामीन देण्यास नकार दिला। आणि या दरम्यान काल सदाशिव खोत जे आहेत त्यांनी स्वतःचा अर्ज दिला आणि त्यांची आज जेलमधून सुटका देखील झाली। मात्र आज संध्याकाळी राजू शेट्टी यांचा ज्यावेळेस जामिनासाठी अर्ज इंदापूर न्यायालयात केला गेला त्यावेळी पोलिसांनी आणखी त्यांच्यावरती दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आणखी एक कलम त्यामध्ये ऍड केलं, आणखी एक कलम वाढवलं आणि त्या कलमानुसार म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे कलम 4 नुसार त्यांना या ठिकाणी जामीन जो आहे तो मिळू शकत नाही असं त्यांच्या सरकारी वकिलांनी प्रतिवाद केला आणि त्यामुळे न्यायालयाने इंदापूर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज आज फेटाळलेला आहे। नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। राजू शेट्टींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। एसटी बसेसची तोडफोड करण्यात आलेली होती, 7 एसटी बसेस जाळण्यातही आल्या होत्या, त्यामुळे एसटी सेवा तिथली खंडित करण्यात आलेली आहे। आणि हाच एक मुद्दा की सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान हा एक कलम राजू शेट्टींवर पुन्हा लावण्यात आलेला आहे आणि त्या कलमाअंतर्गत त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।